एक प्रसंग होता तो अशाच अतिवृष्टी कालावधीतला होता की एक महिलेच्या प्रसूतीची वेळ आली होती आणि ती आलेली असताना तिथे ॲम्ब्युलन्स किंवा तिथे यंत्रणा पोचण्यासाठीचा कालावधी नव्हता. अशा वेळेला तिथल्या गावातली एक काही महिला ज्या आहेत अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका आहेत यांनी त्या अगदी पायवाटेवरून त्या महिलेला म्हणजे जिची प्रसूती होती तिला ते घेऊन आले होते आणि त्यांनी प्राथमिक आरोग्यापर्यंत पोहोचवलं होतं. उरण आणि त्या भागामध्ये झालेला हा एक प्रसंग होता आणि मला असं वाटतंय तो मला अजूनही आठवतो, कारण ज्या वेळेला आपण दुर्गेच्या रूपाचं आपण इथे वर्णन करतोय त्यावेळेला ती कुठल्या रूपाने आपल्यापर्यंत आपल्याला अडचण असताना पोचेल याचा आपण खरा अंदाजही लावू शकत नसतो. आणि त्या महिलेचा जिची डिलिव्हरी होणार होती तिच्या त्या प्रसंगामध्ये त्या महिला तिथे पोचणं, इतर महिला, आणि तिला तशा पद्धतीनं त्या अवस्थेमध्ये आणणं आणि तिची सुखरूप तिची आणि तिच्या बाळाची म्हणजे डिलिव्हरी करून घेणं, ते मला वाटतंय तो एक प्रसंग मला अतिशय प्रामुख्याने आठवतो. त्यामुळे आपल्याला दुर्गा ही कधी कुठल्या रूपामध्ये दिसेल आणि आपल्यासाठी तिचा आशीर्वाद कशा पद्धतीनं उपलब्ध होईल त्याचा वर्णन करणारा हा एक प्रसंग होता.